नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण हरभरा या पिकाबद्दल पहिल्या फवारणीबद्दल माहिती जाणून घेणार आहोत व आपल्या हरभरा पिकामधील जे पहिल्या सर्वात मोठी समस्या आहे ते म्हणजे मर रोग, यावर आपल्याला कसे नियंत्रण मिळवता येईल याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद। तर आपल्याला हरभरा पिकामध्ये जर आपल्याला मर रोग नियंत्रण करायचे असेल तर त्यासाठी आपल्याला चांगल्या कंपनीचे व चांगल्या नावाचे आपल्याला बुरशीनाशक घेणे गरजेचे आहे, जेणेकरून आपल्या हरभरा पिकामध्ये जे मर रोग आहे यावर आपल्याला नियंत्रण मिळवता येईल। तर आपल्याला हरभरा पिकामध्ये जर आपल्याला मर रोग थांबवायचे असेल त्यासाठी मी कोणतेही आपण 2 औषधे आणले आहेत। मी 2 औषधे आणले आहेत, त्यापैकी तुम्ही कोणतेही एक औषध आपल्या फवारणीसाठी घेऊ शकता, जेणेकरून आपल्या जे हरभरा पिकामधील मर रोग आहे यावर आपल्याला नियंत्रण मिळवता येईल। त्यासाठी जे पहिले आहे ते म्हणजे बायर कंपनीचे एलिएट या बुरशीनाशकाचा आपण वापर करू शकतो, जेणेकरून आपल्या हरभरा पिकामधील जे मर होणार आहे या मरवर आपल्याला नियंत्रण मिळवता येईल। त्यासाठी आपल्याला हे एलिएट या बुरशीनाशकाचा आपल्याला वापर करायचा आहे, जेणेकरून आपल्या हरभरा पिकामधील मर रोग हे नियंत्रण होईल। तर आपल्याला जर मार्केटमध्ये हे औषध नाही भेटले, बुरशीनाशक नाही भेटले, तर तुम्ही दुसरे हे बुरशीनाशक वापरू शकतात। त्याचं नाव आहे बायोस्टेट कंपनीचे रोको या बुरशीनाशकाचा आपण वापर करू शकतात आपल्या हरभरा पिकामधील मर रोग नियंत्रण करण्यासाठी, जेणेकरून आपल्या हरभरा पिकामधील जे मर रोग आहे यावर आपल्याला नियंत्रण मिळवता येईल। या दोन्हीपैकी तुम्हाला एक हे बुरशीनाशक आपल्याला कोणत्याही दुकानामध्ये आपल्याला कृषी सेवा केंद्रामध्ये उपलब्ध होईल, जेणेकरून आपल्याला कमी जर आपल्याला भेटले तर चांगलेच आहेत। तर आता आपल्याला घ्यायचं आहे कीटकनाशक। या कीटकनाशकामध्ये आपल्याला थ्रिप्स आणि घोंगान जे असतात यावर आपल्याला नियंत्रण मिळवायचे आहे, आळीवरही नियंत्रण मिळवायचे आहे, जेणेकरून आपल्याला चांगल्या कंपनीचे, चांगल्या नामांकित कंपनीचे आपल्याला इथं कीटकनाशक घेणे गरजेचे आहे। यामध्ये आपल्याला सिजेंटा कंपनीचे आलिका या कीटकनाशकाचा आपण वापर करू शकतो आपण आपल्या हरभरा पिकामध्ये, जेणेकरून आपल्या हरभरा पिकामधील जे रस शोषणारे कीटक आहेत व जे आळे आहे यावर आपल्याला नियंत्रण मिळवता येईल। त्यासाठी आपल्याला जे घ्यायचे आहे ते म्हणजे सिजेंटा कंपनीची आलिका या कीटकनाशकाचा आपल्याला वापर करायचा आहे। याचं जे प्रमाण आहे आपण 12 ml प्रति पंपासाठी आपण घेऊ शकतो, जेणेकरून आपल्याला जे आळे नियंत्रण ही आपल्या हरभरा पिकामध्ये होईल। जर आपल्याला चांगल्या कंपनीचे टॉनिक घ्यायचे आहे, जेणेकरून आपल्या हरभरा पिकामध्ये फुटवा वाढ चांगल्या प्रमाणामध्ये होण्यासाठी, तर आपल्याला जे घ्यायचे आहे ते म्हणजे पहिल्या फवारणीसाठी आपल्याला PI कंपनीचे बायोटा एक्स या टॉनिकचा आपल्याला वापर करायचा आहे, जेणेकरून आपल्या हरभरा पिकामध्ये जे वाढ होणार आहे, फुटवा येणार आहे आणि काळुंकी चांगल्या प्रमाणामध्ये येण्यासाठी आपल्याला बायोटा एक्स या टॉनिकचा आपल्याला वापर करायचा आहे। जर आपल्याला विद्राव्य खताचा वापर करायचा आहे, त्यामध्ये जर आपल्याला विद्राव्य खत चांगल्या कंपनीचे घ्यायचे आहे, जेणेकरून आपल्या जे हरभरा पिकामधील जे नत्र, स्फुर्द, पालास असतात हे तिन्ही घटक आपल्याला जे विद्राव्य खतामधून आपल्याला आपल्या पिकामध्ये मिळून जातात। त्यासाठी आपल्याला चांगल्या कंपनीचे एक विद्राव्य खताचा वापर करायचा आहे। त्यामध्ये आपल्याला घ्यायचे आहेत ICL कंपनीचे 113624 या विद्राव्य खताचा आपल्याला वापर करायचा आहे। यामध्ये आपल्याला नत्र आणि स्फुर्द आणि पालास 113624 हे तिन्ही घटक मिळतात, जेणेकरून आपल्या हरभरा पिकामध्ये वाढ, जे फुटवा आहे ह्या चांगल्या प्रमाणामध्ये होऊन जातात। जर आपल्याला मार्केटमध्ये हे नाही भेटले तर आपण महाफीड कंपनीचे किंवा महाधन कंपनीच्या कोणत्याही कंपनीचे आपण 19-19-19 या विद्राव्य खताचाही आपण वापर करू शकतात आपल्या फवारणीमध्ये, जेणेकरून आपल्याला यामध्ये आपल्याला वाढ होताना दिसेल आपल्या हरभरा पिकामध्ये। असे आपण कोणत्याही एका कंपनीचे विद्राव्य खताचा आपण वापर करू शकतात। याचं जे प्रमाण आहे आपण ह्याचं प्रमाण 20 लिटर पंपासाठी आपण 100 ग्रॅम घेऊ शकतो। आता शेवटला आपल्याला घ्यायचा आहे सर्व औषधाबरोबर आपल्याला कोणत्याही कंपनीचे सिलिकॉन स्टिकरचा वापर करायचा आहे, जेणेकरून आपल्या हरभरा पिकामध्ये जे खालच्या पानावर ही औषधी पसरून जावे, जेणेकरून आपल्याला रिझल्ट चांगल्या प्रमाणामध्ये मिळतात। जेणेकरून आपल्याला हरभरा पिकांमधील जे सर्वात जास्त पानाची संख्या जर असले तर त्यासाठी आपल्याला सिलिकॉन स्टिकरचा वापर करणे गरजेचे आहे। जर सिलिकॉन स्टिकरचा वापर का करावा, जेणेकरून आपले जे पानावर जे औषध पडतो हे सर्व पानावर आपल्याला पसरतो, जेणेकरून आपल्याला रिझल्ट चांगल्या प्रमाणामध्ये मिळते। त्यासाठी आपल्याला सिलिकॉन स्टिकरचा वापर करायचा आहे। तर व्हिडिओ कसा आवडला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि Instagram पेजलाही फॉलो करायला विसरू नका। आय एम फार्मर या पेजला फॉलो करा। धन्यवाद।